बद्दल धन्यवाद. रुग्णसेवा चषक 2024 मध्ये सँडी सरांना विनंती, आपण मायक्रोफोनवरती यायचे. सँडी सर. हॅलो. हा सर बोला. ओके. मॅन ऑफ द मॅच चा मानकरी ठरतोय दिलीप पांड्या. क्या बात आहे, अप्रतिम फटकेबाजी. कालसूर या संघाच्या कर्णधारांनी यायचं आहे सन्मान चषक घेण्यासाठी. कालसूर. चला सामना चालू करायचा आहे लवकरात लवकर. क्षेत्ररक्षण सजून घेऊन लवकरात लवकर सामना चालू करायचा आहे. चला काउंटर काळसो या संघाच्या कर्णधाराला आणि त्या टीमला विनंती असेल की आपल्या सन्मानचिन्ह स्वीकारण्यासाठी पूर्ण टीमने रंगमंचावर यायचं आहे. हॅलो. चला कॉमेंट्री बॉक्स मध्ये पुन्हा एकदा शूरवीर सँडी मलन वर्सेस अंबरी खुर्द. नक्कीच अप्रेम कॅट पकडो गॅचेस जीतो मॅचेस. लोअर फुल टॉस चेंडू मिड विकेट झोन मध्ये जातोय. सुंदर असं क्षेत्ररक्षण, थोडा मिस टाइम होतोय आणि मिळतील 2 धावा. क्या बात आहे. नजर हटी, दुर्घटना घटी. नक्कीच गोलंदाज रागावतोय आणि रागवायलाच पाहिजे, कारण की आपण अशा लेवलला खेळतोय. कारण की बघा स्ट्राईक चेंजेस होते आणि स्ट्राईक चेंज झाल्यानंतर प्रवीण जाधव सारखा पॉवर हिटर पुन्हा स्ट्राईकवर येतोय. त्यांनी मागच्या इनिंग मध्ये पहिल्याच चेंडूवर उत्सुंग षटकार मारला होता. ओह जबरदस्त स्ट्रोक. दे धक्का मार छक्का. मैच टीम का हुकुम का एक्का. टाइमिंग प्रॉपर, हवाई सफर. फलंदाज क्षेत्ररक्षकावर बघा स्ट्राईक रोटेट झाली. प्रवीण स्ट्राईक वर आला आणि पुन्हा षटकार खेचून निघून गेला. पहिला षटक संपले. धावसंख्या झाली आहे 16. अप्रतिम फटकेबाजी बघायला मिळते. बघा छोटी छोटी चुका तुम्हाला टुर्नामेंट मधून बाहेर करू शकतात, कारण एक चूक किती महागात पडते. गोलंदाजी मार्क वर अभी पाते. ओह जबरदस्त गेंद गिरी है स्लॉट में, मिल जाएगी बाजू वाले फ्लॉट में. ताकदीचा वापर, टायमिंग प्रॉपर आणि चेंडू जाईल हवाई सफर 6 धावांसाठी. काशी तुझी
पहिल्याच चेंडूवर जबरदस्त प्रहार, चेंडू साईल सीमा रेखा पार, दणदणीत षटकार. बघूया गोलंदाजाला व्हेरिएशन करावं लागेल. हो पुन्हा एकदा जबरदस्त प्रहार, ना भय ना भीती, हृदयात फक्त छत्रपती, छत्रपतींचा छावा, शूरवीर षटकार म्हणजे 6 धावा. काय फलंदाजी करतोय प्रथमेश. काय सॉन्ग इथे ऑपरेट केलंय, अप्रतिम. ओहो, हेलिकॉप्टर लँड केलाय फाईन लेग रिझन मध्ये, स्क्वेअर लेग रिझन मध्ये, आणि अप्रतिम क्षेत्ररक्षण मिळतील 2 धावा. प्रथमेशने थोडीशी ताकद नाही दिली. जर ह्या शॉटला जर का ताकद असती तर 3 चेंडू मध्ये 3 षटकार लागवले गेले असते. फक्त फ्लिक केला. नक्कीच अप्रतिम फटकेबाजी बघायला मिळते आपल्याला. 3 चेंडू मध्ये तब्बल 14 धावा बनवण्यामध्ये यशस्वी ठरलाय. धावसंख्येमध्ये वाढ, धावसंख्या झाली आतापर्यंत 30. 3-0 कौन बनेगा इस मैच का हीरो. ओह जबरदस्त स्ट्रोक, गेंद जाएगी सीमा रेखा पार, दणदणीत षटकार. प्रथमेश ऑन फायर. अभी पाते सारख्या एक आयकॉन खेळाडू विरोधात ही फटकेबाजी करतोय. अर्थातच प्रथमेश जबरदस्त बॅटर आहे. मल्लन गावचा, असं वाटतंय की डेव्हिड मल्लन तो नाही आलाय, पण हा मल्लन आहे आमच्या मल्लन गावचा. नाव आहे प्रथमेश. हो वेट अँड वॉच केलं, शेवटपर्यंत थांबला आणि काय फलंदाजी करतोय प्रथमेश ऑन फायर. 5 चेंडू मध्ये सलग 4 चौकार. पाणी दुसऱ्या चेंडूवर षटकार, दुसऱ्या चेंडूवर टुडी आणि बॅक टू बॅक 2 चेंडू 2 षटकार. ओह, स्टेप अप करण्याचा प्रयत्न इथे मिळेल. एकाच धावेवर समाधान मानावे लागेल. या षटकामध्ये तब्बल 27 धावा खर्च केलेत. काय फटकेबाजी केली आहे प्रथमेश, अप्रतिम. मळण या गावासाठी खेळतोय. आतापर्यंत मला वाटतं षटकं झाली आहेत, 2 षटकं झाली आहेत आणि धावसंख्या झाली आहे तब्बल 43. 2 षटकामध्ये तब्बल मलन या संघाने 43 धावांपर्यंत मजल मारली आहे. आणि तुम्हाला आठवण करून देतो, गुहागर प्रीमियर लीग पांदूच्या मैदानावर ज्यावेळी होती ना, तेव्हा मला वाटतं संघाचं मला नाव माहिती नाही, पण नक्कीच तो संघ होता की 12 चेंडूमध्ये 43 धावांची गरज असताना बारक्या यांनी 11 चेंडूमध्ये गेम इज ओव्हर केला होता मासूच्या मैदानामध्ये गुहागर प्रीमियर लीग मध्ये. आणि तशाच प्रकारे इथे मलन गाव इथे फलंदाजी करतोय. 12 चेंडूमध्ये 2 षटकामध्ये तब्बल 43 धावांचा जणू का रायगडचा किल्ला उभारलाय असं वाटतंय. गोलंदाजी मार्कवर येतोय मयूर पाते. हो क्या बात आहे. पुन्हा एकदा षटकार लागवण्यामध्ये यशस्वी ठरलाय प्रथमेश. ओहो, पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. एकाच धावेवर समाधान मानावं लागेल. मला वाटतं आता प्रवीण पण त्याच प्रकारे फलंदाजी करेल की ज्या प्रकारे प्रवीण विस्फोटक बॅटर म्हणून ओळखला जातो, ज्या प्रकारे प्रथमेशने केले. आतापर्यंत 5 षटकार लागवण्यामध्ये यशस्वी ठरले. कहते हैं जिसके बैट पर बॉल है उसे दुनिया भर का कॉल है, वरना कितने जनों का तो मिस कॉल भी नहीं है. लेकिन अभी प्रथमेश ने दाखवून दिले, अबे हटा हम है और बाकी सब पानी कम है, क्योंकि हमारी बल्लेबाजी में दम है. आणि मला पुन्हा स्ट्राइक वर आणतोय प्रथमेशला. कहते हैं ना जिसके बैट पर बॉल है उसे स्ट्राइक पर लाने की कोशिश
नक्कीच करतोय ते प्रवीण जाधव. नक्कीच धावसंख्येमध्ये वाढ, धावसंख्या झाली आहे तब्बल 51. तिसरा षटक इथे प्रगती पथावर आहे. ज्या प्रकारे फलंदाजी झाली आहे शेवटपर्यंत जर का प्रथमेश उभा राहिला तर मला वाटतं 70-75 पर्यंत मजल मारू शकतो. पण नक्कीच आंबेरे खुर्द विचार करा असेल की 55 ते 60 धावांच्या आतमध्ये रोखण्याचा प्रयत्न. ओहो क्या बात आहे, फ्लिक मास्टर आणि चेंडू जातोय 6 धावांसाठी. प्रथमेशच्या बॅट मधून पुन्हा एकदा दमदार षटकार. यानंतर होणारा सामना असेल मुसलोंडी विरुद्ध मासो. दोन्ही संघाच्या संघनायकांनी कृपया कक्षाच्या समोर या टॉस बॉक्स मध्ये आपल्याला टॉस घ्यायचा आहे. आणि त्यानंतर होणारा सामना असेल, आता जो सामना चालू आहे या संघामध्ये विजेता संघ आणि भातगाव संघ यांच्यामध्ये होईल. कृपया दोन्ही संघ मासो आणि मुसलोंडी दोन्ही संघांनी या. मला वाटतं प्रथमेश बॅट मधून आतापर्यंत 6 षटकार लागवले गेलेत. मागच्या ओव्हरमध्ये त्यांनी 4 षटकार लागवले गेले होते. ह्या षटकामध्ये आतापर्यंत 2 षटकार लागवलेत. मला वाटतं ह्या मैदानाचा पहिला हाफ सेंचुरी मॅन बनेल असं वाटतंय. स्ट्रोक ऑफ फसलाय आणि क्षेत्ररक्षक झेलच्या खाली. नक्कीच प्रथमेश बॅक टू द पॅव्हिलियन. हा धावसंख्येमध्ये वाढ, धावसंख्या झाली आहे तब्बल 58. तिसरा षटक इथे प्रगती पथावर आहे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होते. नाव आहे आकाश नाटस्कर. प्रथमेश नाटस्कर माघारी परतल्यानंतर आकाश नाटस्कर मैदानाच्या आतमध्ये दाखल होते. बघूया सफलता मिळवली आहे. अर्थातच मयूर पाते स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये इथे झेल पकडलाय. नक्कीच अरे इथे पुन्हा मला वाटतं कमबॅक करतोय तो अर्थातच आंबेरे खुर्द. नक्कीच तिसरा षटक चालू आहे कारण याही षटकामध्ये एकापेक्षा आंबेरे खुर्द याही संघामध्ये एकापेक्षा एक सरस खेळाडू आपल्याला बघायला मिळतील. नक्कीच धावसंख्येमध्ये वाढ, धावसंख्या झाली आतापर्यंत 59. क्या बल्लेबाजी कर रही है मलन टीम, बोले तो एकदम फाईन. नक्कीच मला वाटतं 20च्या सरासरीने ते फलंदाजी चालली आहे ती मलन या संघाची. 3 षटकं संपली, धावसंख्या झाली आहे 59. आणि मला वाटतं पहिली मॅच झाली होती भातगाव वर्सेस तौसाल. पहिल्या मॅचला 4 षटकामध्ये 59 धावांचं टार्गेट मिळालं होतं आणि आता तर 3 षटकामध्ये बनवलेत. काही टेन्शन घ्यायचं नाही कारण दुपारचं सत्र आहे. दुपारी एकदा 12-1 वाजल्यानंतर हवा जोरात चालू होते. फक्त तुम्हाला चेंडूला फक्त दिशा द्यायची आहे. चेंडू नक्कीच मैदानाच्या बाहेर. ज्या प्रकारे टेनिस क्रिकेट म्हटलं तर ताकदीचा वापर करावा लागतो. टायमिंग प्रॉपर आणि ताकदीचा वापर जर तुम्ही केला तर नक्कीच चेंडू 6 धावांसाठी जातो. आता कारण की दुपारचं सत्र आहे आणि ते प्रत्येक चेंडू जर तुम्ही वेट अँड वॉच करून जर खेळलात तर नक्कीच 6 धावांसाठी जाईल. ओहो पुन्हा एकदा स्ट्रोक फसलाय आणि अशा प्रकारे बॅक टू द पॅव्हिलियन. आकाश गोल्डन डकचा शिकार ठरलाय. बॅक टू द पॅव्हिलियन. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होते. किलर द मिलर आमिर सोलकर. नक्कीच 59 धावांपर्यंत मजल मारली. तिसरा षटक संपलाय. 4थ्या षटकातील आतापर्यंत पहिलाच चेंडू झालाय आणि पहिल्याच चेंडूवर विकेट मिळवली होती अर्थात गोलंदाज भावेश आवरे याने. ओह किलर द मिलर फायर. दे धक्का मार छक्का. आमिर सोलकर ऑन फायर. ताकदीचा वापर, टायमिंग प्रॉपर. चेंडू जाईल हवाई सफर. कम ऑन डीजे.
धन्यवाद डीजे मास्टर. ओहो, स्टेप अप करण्याचा प्रयत्न. नक्कीच इथे चेंडू बीट होते आणि किपरच्या ग्लोव्ज मध्ये विसावतोय. डॉट बॉलची सांगता. बिंदी गेंद अर्थातच डॉट बॉल. नक्कीच 3 चेंडू आतापर्यंत या गोलंदाजाने गोलंदाजी केली आहे. एक गडी माघारी परतवलाय आणि एक षटकार अर्थातच 6 धावा मिळालेत. अजूनही 3 चेंडू शिल्लक आहेत. धावसंख्येमध्ये वाढ. चला, मासू संघाच्या सर्व खेळाडूंना विनंती असेल की नाणेफेकीचा कौल करण्यासाठी आपली पूर्ण टीम इथे रंगमंचावर यायचं. त्यांनी क्या बात आहे. इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न. अप्रतिम स्ट्रोक आपल्याला बघायला मिळते. स्ट्राइक रोटेट होते. 1 धावेवर समाधान मानावं लागेल कारण आमिरला माहित आहे की राईट ॲडव्हान्टेज ही फलंदाजीसाठी विकेट आहे. तर का ना प्रवीणला आपण स्ट्राईकवर आणण्याचा प्रयत्न बघूया. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या झाली आहे 66. ओहो, सुंदर गोलंदाजी. निर्धावची सांगता. अप्रतिम गोलंदाजी केली आहे ती अर्थातच भावेश आवरे यांनी. मला वाटतं 5 चेंडू यांनी चेंडू आतापर्यंत बिचिंग केलेत आणि फक्त धावा खर्च केल्या त्या फक्त 7 आणि 1 गडी मिळवण्यामध्ये यशस्वी ठरलाय. शेवटचा चेंडू निर्णायक चेंडू असेल. ओहो, क्या बात आहे. गचाल क्षेत्ररक्षण आणि ते मिळतील 2 धावा. क्या बात आहे. नक्कीच इथे धावसंख्या झाली आहे ती मळण या संघाची 69 धावांचं लक्ष्य आहे 4 षटकामध्ये. चला, मासू संघाच्या खेळाडूंनी लवकर विनंती आहे की त्यांनी टॉच बॉक्स मध्ये यायचं आहे टॉच उडवण्यासाठी. सर्वांना विनंती आहे की आपल्या गुहागरचे खेळाडू असतील कोणी नेट मध्ये खेळायचं नाहीये. सर्वांना हात जोडून विनंती आहे कमिटीची. संतोष दादा जैतापकर वैद्यकीय टीम रुग्णसेवक चषक मानाचा सन्मानाचा आणि अभिमानाचा. बघा याच्यानंतर होणारा सामना मासू संघाने क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. लवकरात लवकर मळण संघाने क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय प्लीज. हॅलो हॅलो, इथे नाणेफेकीचा कौल होतोय. पाहूया नाणेफेकीचा कौल कोण विजयी होत ते. हॅलो, चला पुढील होणारा सामना मला वाटतं मासू वर्सेस मुसलोंडी वर्सेस मासू. मासू संघाचं नाव मी आवर्जून घेणार कारण की गेल्या वर्षी झालेली मासू प्रीमियर लीग नायगाव या ठिकाणी ह्या गावाने एक शिस्तबद्ध सामना आणि खास करून प्रेक्षणीय सामना. मळण संघाने नाणेफेकीचा कौल जिंकला आणि त्यांनी प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलंय आणि पुढच्याच महिन्यामध्ये मला वाटतं होणार आहे मासू प्रीमियर लीग. शशी सर, शशिकांत गुरव सरांनी कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायचंय. शशी सर कुठे असतील त्यांनी कृपया करून कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायचंय. मासू नाही, पाचेरी आगार, दुर्गेची कोंडवी. दुर्गेची कोंडवीच मी नाव आवर्जून घेईन कारण की गुहागर तालुक्यामध्ये मला पहिला ब्रेक थ्रू जर मिळाला असेल तर दुर्गेची कोंडवी प्रीमियर लीग मला वाटतं कोपरी या मैदानामध्ये. आणि माझे खास मित्र निलेश रामाने गोऱ्या, अर्थातच रामाने वाडीचा सुपरस्टार जो शूरवीर सँडी 11 या संघाकडून ओव्हल मैदानामध्ये खेळायचा आणि त्याच्याच माध्यमातून मी दुर्गेची कोंडवी प्रीमियर लीग आणि दुर्गेची कोंडवी या संघामध्ये अविनाश माटलवाडीचा सुपुत्र यांच्या माध्यमातून आमची ओळख झाली. त्याच्यानंतर गुहागर तालुका आपल्यासाठी शूरवीर सँडीसाठी माहेरघर. तसेच समीर पास्टे मॅन फ्रॉम मासू गुहागर यांच्याकडून
संतोष दादा जैतापकर वैद्यकीय टीम तसेच रुग्णसेवक चषक या स्पर्धेसाठी खूप खूप शुभेच्छा आणि अप्रतिम मॅनेजमेंट आणि नारंगी सारख्या मैदानामध्ये आमच्या गोवाघर तालुक्यातील खेळाडूंना खेळण्याची सुवर्ण संधी दिलीत याच्यासाठी संतोष दादा जैतापकर सरांचा ऋणी आभारी आहे. पहिलाच चेंडू क्या बात आहे. अभि पाते स्ट्राइक वर येते. ए बी आणि ए बी आणि मेस फिल्डिंग आणि मिळतील 2 धावा. क्या बात आहे. मलन वर्सेस आंबेरे खुर्द. बघूया बंदिश अवेरे अभि पाते हे 2 सलामी वीर आलेत. बघूया. ओ हा जबरदस्त स्ट्रोक फसलाय की काय. ओ हो नक्कीच स्ट्रोक सिलेक्शन खराब होता. स्ट्रोक सिलेक्शन मिड विकेट किंवा स्क्वेअर लेग रिझन मध्ये मारायचा होता. समोरच्या दिशेने आपण चेंडू खेळलाय आणि समोरच्या दिशेचा डिस्टन्स खूप दूर आहे. कारण की ज्या प्रथमेशने 6च्या 6 षटकार खेचले ते सगळेच्या सगळे षटकार तुम्ही बघू शकला असतात की त्यांनी स्क्वेअर लेग मिड विकेट आणि मिड ऑनच्या दिशेने खेचलेत. अप्रतिम. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होते. नाव आहे कल्पेश. ओह काय गोलंदाजी केली आहे. अप्रतिम चेंडू पिचिंग केलाय आणि फलंदाज जागा बनवण्यासाठी प्रयत्न करत होता. रूम बनाने की कोशिश में थे लेकिन यहाँ पर रूम बनाने दिया ने. जबरदस्त गोलंदाजी. हीच तर गोलंदाजाची चतुराई असते. अप्रतिम गोलंदाजी करतोय तो म्हणजे अविनाश. नाव आहे अभि. या मैदानावर सोडतोय आपल्या मलन गावासाठी छवी. अप्रतिम गोलंदाजी. ऑफ कडर लेग कडर और त्यांनी प्लेइंग 11 चे फॉर्म टीमना द्यायचे. दुसरं आता चालू होते पहिल्या दिवसातला. त्यांना प्लीज द्यायचे प्लेइंग 11 चे फॉर्म. क्या बात है. 19 पुन्हा एकदा आमिर. क्या बात आहे. पुन्हा एकदा शॉर्ट सिलेक्शन खराब कारण की समोरच्या दिशेने आपण खेळलाय आणि काय गोलंदाजीने चेंडू पिचिंग केलाय. अविनाशने तोच चेंडू दिलाय. स्लॉट मध्ये दिला पण व्हाईटच्या लाईनचा उपयोग करून देतोय कारण त्याला माहित आहे की जरी शॉट खेळला तर समोरच्या दिशेने मारणार आणि आमिर सोलकर इकडे कॅच आरामामध्ये घेणार. 2 विकेट. सलामीची जोडी आंबेरे खुर्द या संघाची माघारी परतली आहे. नवीन बॅटर मलाट मंदार. आगमन करावे लागेल दमदार कारण मैदानात दाखल होते मंदार. मॅच अजूनही सोडायची नाहीये. शेवटपर्यंत लढायचं पडायचं पण पुन्हा मैदानात पेटून उठायचं. बघूया गोलंदाज की फलंदाज. फलंदाज की गोलंदाज. काय गोलंदाजी करतोय अविनाश. धावसंख्या झाली आहे फक्त आणि फक्त 3. मंदार अवेरे नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. अप्रतिम गोलंदाजी आपल्याला बघायला मिळाली. बघा गोलंदाज बघा कुठल्या साईडला गोलंदाजी करतोय की व्हाईटच्या लाईनचा उपयोग करतोय. मेस फील्ड आणि मिळतील 2 धावा. 3 धावा घेण्याचा प्रयत्न आणि मिळतील सुद्धा मला वाटतं 3 धावा. क्या बात आहे. पहिले षटक प्रगतीपथावर. धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या झाली आंबेरे खुर्द या संघाची 6. 2 गडी माघारी परतलेत. अर्थातच मिडल ऑर्डर फलंदाजांवर पूर्ण जबाबदारी असेल कारण की 69 धावांचं लक्ष आहे. ते म्हणजे अर्थातच आंबेरे खुर्द या संघासाठी मलन या संघाने काय फलंदाजी केली आहे या मॅच मध्ये. पुन्हा अप्रतिम गोलंदाजी. गोलंदाजी तारीफ करावी तेवढी कमी आहे. बघा स्लोवर चेंडू टाकला कारण त्याला माहिती आहे की फास्ट तेज दर्रा का चेंडू टाकला तर मैदानाच्या बाहेर फरार होईल. अप्रतिम गोलंदाजी. जोरदार टाळ्या वाजवल्या पाहिजे अविनाशसाठी. काय सुंदर गोलंदाजी केली आहे. 1 षटक हाताळले. 2 गडी माघारी परतवलेत आणि धावसंख्या दिली आहे फक्त आणि फक्त 6. अविनाश सांगतोय आमच्या गोलंदाजीकडे पण पहा. अप्रतिम गोलंदाजी. बघे 18 चेंडू आणि विजयासाठी अजून खूप साऱ्या धावा बनवाव्या लागतील. मला वाटतं 63 धावा बनवाव्या लागतील. बघूया गोलंदाजी मार्ग पर नवीन गोलंदाज दाखल होतोय. आमिर ओके सॉरी कॅच पकडले ती मला वाटतं अमित. सॉरी
दोन्ही पण कॅच अमितने पकडल्या, आमिरने नाही, अमितने पकडल्या. आता गोलंदाजी मार्कवर येतोय आमिर सोलकर. नक्कीच बघूया. कल्पेश मिस टाइम, स्ट्रोक मिस टाइम होतोय. बाईटच्या स्वरूपात तिथे एक धाव घेण्यामध्ये यशस्वी ठरलाय. मंदार आणि कल्पेश या दोघांवर जबाबदारी असेल संघाला विजय मिळवून द्यायची. पण नक्कीच इथे टायमिंग प्रॉपर, ताकदीचा वापर करावी लागेल आणि चेंडूला हवाई सफर द्यावी लागेल. कहते ना सूरत देखते सिर्फ जरूरत देखते, अपनी टीम की जरूरत बघावी लागेल. ओहो क्या बात आहे. एकाच धाव्यावर मला वाटतं समाधान मानावे लागेल. बघा काय सुंदर अशी गोलंदाजी करतोय आमिर. आपल्याच फॉलो थ्रू मध्ये इथे चेंडू अडवण्याचा प्रयत्न करतोय आणि नक्कीच एकच धाव मिळेल. 2 चेंडू, ह्या 2 चेंडूमध्ये फक्त आणि फक्त धावा मिळाल्या. त्या 2 धावसंख्येमध्ये वाढ, धावसंख्या झाली आहे फक्त आणि फक्त 8. कोणाची लावेल वाट बघूया. ह्या षटकातील 4 चेंडू शिल्लक आहेत. पुन्हा एकदा ओहो क्या बात आहे. कॅच व्हायला पाहिजे होती. चेंडू जाईल सीमा रेखा पार. दणदणीत षटकार. या फलंदाजावर जबाबदारी असेल. स्टेट ड्राइव्ह. ओहो आमिर आपल्या फॉलो थ्रू मध्ये अडवण्याचा प्रयत्न. एकाच धावेवर ओहो 2 धावा मिळतील. सुंदर असं क्षेत्ररक्षण. मला वाटतं प्रफुल्लचं शोल्डर उतरलंय. नक्कीच, कारण की माझं सुद्धा 5 वर्ष आली आहे. शोल्डर उतरलाय, लिगामेंट तुटलाय, दोन्ही हाताचे 5 बोट तुटली आहेत क्रिकेट खेळून. कारण की गेली 27 वर्ष क्रिकेटच खेळतोय आणि अजूनही इनफॉर्म खेळतो आपल्या टीम मधून, पण सध्या वेळच नाहीये. ओहो अप्रतिम स्ट्रोक. एकाच धावेवर समाधान मानावं लागेल. इथे सिंगल डबलनी काय फरक पडणार नाहीये मळण या संघाला. इथे चौकार आणि षटकार मोठे हिट मारावे लागतील अर्थातच आंबेरी खुर्द या संघाला. ओहो जबरदस्त स्ट्रोक. गेंद जाएगी सीमा रेखा पर. दणदणीत षटकार. ये लगा सिक्सर. शुरवीर फिर चैंपियन. कनेक्टिंग इंडिया. मंदार संख्या झाली आहे 24. 2 गडी माघारी परतले. और ठीक है, अंजना प्रीमियर लीग हैदराबाद सीजन 2. अंजना प्रीमियर लीग हैदराबाद सीजन 2 कल उस टूर्नामेंट का आगाज होने जा रहा है. 1 डे. और खास करके मुझे वहां से कॉल आया है शूरवीर सैंडी के लिए आने जाने का फ्लाइट का टिकट मिल रहा है, लेकिन नहीं, क्योंकि कल मेरा कहीं और बुकिंग है, इसकी वजह से नहीं जा सकता है. अंजना प्रीमियर लीग हर एक खिलाड़ियों को टैलेंट दिखाने का मौका हैदराबाद में. और इस टूर्नामेंट को मैं मिस कर रहा हूं क्योंकि कल ये बड़ा टूर्नामेंट होने वाला है. शूरवीर सैंडी वहां पर नहीं आने वाले, लेकिन खिलाड़ियों को अपना जोश और जल्लोश वहां पर दिखाना चाहिए. APL हैदराबाद. धन्यवाद. ओहो लोअर फुल टॉस. चेंडू प्रथमेश. जबरदस्त क्षेत्ररक्षण. आमिर क्या बात आहे. 2 धावा घेण्यामध्ये यशस्वी ठरलाय. नक्कीच मंदार कोशिश करतोय की कल्पेश आणि मंदार ह्याला दमदार आगमन करावे लागेल. 11 चेंडूमध्ये अजून खूप धावा बनवायच्या आहेत, कारण धाव संख्या झाली आतापर्यंत फक्त आणि फक्त 26. ओ हो 11 चेंडूमध्ये 43 धावा बनवायच्या आहेत. 22च्या रूपात ही धाव संख्या आली. अजूनही 10 चेंडू आणि 42 धावा बनवाव्या लागतील.
नक्कीच क्रिकेट आहे शेवटपर्यंत हार मानणारे नाहीये दोन्ही संघातील फलंदाज आणि गोलंदाज. गुहागर प्रीमियर लीग मध्ये 12 चेंडूमध्ये 42-43 धावा बनवायच्या होत्या. 11 चेंडूमध्ये गेम इज ओव्हर केला होता. मला वाटतं ताहिर मुकादमचा तो संघ होता. नक्कीच त्या संघाचं मी नाव विसरलोय पण ताहिर मुकादम यांचा तो संघ होता. हो मोठा फटका मारण्याचा प्रयत्न पण चेंडू जाईल. मला वाटतं 2 धावा मिळतील. सुंदर असं क्षेत्ररक्षण आणि मिळतील 3 धावा घेण्यामध्ये यशस्वी ठरलाय. नक्कीच मिस फील्ड आहे आणि ही मिस फील्ड महागात पडू शकते. एक चूक तुम्हाला टुर्नामेंट मधून बाहेर पाडू शकते. ज्या प्रकारे आपण शाळेमध्ये जात असता 1 मार्क्स जर पेपरमध्ये जर का कमी पडला तर आपण फेल होऊ शकतो. त्याच प्रकारे वोटिंग मध्ये 1 वोट जर कमी पडला तर आमदार खासदार नगरसेवक हरू शकतो. त्याच प्रकारे क्रिकेटमध्ये सुद्धा स्लोवर चेंडू मौके पे तोहफा छोड़ दिया आणि नक्कीच इथे मिळतील 2 धावा. अप्रतिम गोलंदाजी, क्या बात आहे. गोलंदाजाने अप्रतिम चेंडू पिंचिंग केला होता. स्लोवर चेंडू टाकला होता. ज्या प्रकारे दुसरा चेंडू टाकतात अशा प्रकारे हा चेंडू टाकला होता. नक्कीच मोठा फटका मारण्याचा प्रयत्न पण इथे मिड विकेट झोन मध्ये जातो. एकाच धावेवर समाधान मानावं लागेल. सुंदर अशी गोलंदाजी करतोय तो अर्थातच प्रथमेश. धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या झाली आहे 32. तिसरा षटक इथे प्रगती पथावर आहे. तिसरा षटक प्रगती पथावर आहे. धावसंख्या हो 3 षटकं संपली आहेत. धावसंख्या झाली आहे 32. 2 गडी माघारी परतलेत. हॅलो 3 षटकं संपली आहेत. धावसंख्या झाली आहे 32. शेवटचे 6 चेंडू आहेत आणि विजयासाठी सहा चेंडूमध्ये 37. मागच्या मॅचचा हिरो शैलेश मुकनाक ज्याने प्लेयर ऑफ द मॅच घेतली होती तोच आलाय. 6 चेंडूमध्ये 37 धावांची गरज. स्लोवर चेंडू, क्या बात आहे. या गोलंदाजाकडे खूप सारा अनुभव आहे. ऑफ कटर, लेग कटर, यॉर्कर, बाउन्सर, स्लोवर ही खासियत आहे. हाफ ट्रॅकर चेंडू पण बघा चेंडू कुठे पिचिंग केला की स्लोवर चेंडू. त्याला माहित आहे की आता मोठेच फटके मारण्याचा प्रयत्न करणार आहे कल्पेश. का ना स्लोवर चेंडू टाकण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा शैलेश. हो क्या बात आहे. सुंदर अशी गोलंदाजी बघायला मिळते. नक्कीच 4 चेंडू आणि आता गरज आहे ती 37 धावांची. क्या बात आहे. शैलेश अप्रतिम चेंडू पिचिंग करतोय. 3 चेंडू मध्ये फक्त 1 धावा खर्च केली. आता गरज आहे ती 3 चेंडू आणि 36 धावा. मॅच हातातून निघून गेली आहे. फक्त आणि फक्त औपचारिकता बाकी आहे. बघूया मंदार दमदार आगमन करावे लागेल. तुम्हारे हार से ज्यादा. काय चेंडू पिचिंग केलंय आणि एकाच धावेवर समाधान मानावं लागेल.
2 चेंडू आणि गरज आहे ती 35 धावांची. मॅच हातातून निघून गेली आहे. सुंदर अशी गोलंदाजी करतोय तो अर्थातच शैलेश मुकनाक, मॅन फ्रॉम मल्ल्याण. क्या बात आहे, अप्रतिम गोलंदाजी, सुंदर असं क्षेत्ररक्षण आणि पुन्हा एकदा एकाच धावेवर समाधान मानावं लागेल. शेवटचा चेंडू आणि 34 धावांची गरज आहे. मल्ल्याण हा संघ 3rd राऊंड मध्ये दाखल होतोय. अशा प्रकारे षटक संपलाय. क्या बात आहे, जोरदार टाळ्या वाजवा मल्ल्याण या संघासाठी. बेस्ट ऑफ लक आणि बॅड लक, हार्ड लक. नक्कीच टीम अंबेरी खुर्द हा संघ या स्पर्धेतून माघारी परततोय. चला नवीन मॅच साठी जाऊया. मासू वर्सेस आणि प्लेअर ऑफ द मॅच चा मानकरी ठरतोय प्रथमेश. प्रथमेश 43 धावा. प्रथमेश या इनिंग मध्ये 43 धावा, ज्याच्यामध्ये 6 षटकार आपल्याला बघायला मिळाले. मला वाटतं पुढची मॅच आहे